नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोत पेनशेत या गावी। आपण आज चाललोय आंबळं तोडायला। या पेनशेतच्या रानावर समोरच्या टेकडीवर आपल्याला आंबळं तोडायला जायची आहेत। चला बघूया तिकडे जाऊन आंबळं भेटतात की नाहीत। समोर आपल्या गावचा डोंगर दिसतोय आणि हे आहे पेनशेत गाव आणि या टेकडीवर आहेत आंबळ्याची वेल। हेच टेकडीला का आंबळा? इकडेच आंबळात का? तिकडे नाही आधी ते रानाला? जास्त इकडेच आहात ना? समोर दिसतंय आपल्याला आंबळीचं वेल आणि त्याच जंगलामध्ये मोठं असं झाड आपल्याला या ठिकाणी दिसतंय। त्या झाडावर हा आहे आंबळीचा वेल। झाडाच्या साह्याने वरती गेलेला आंबळीचा वेल। काय आंबळीचा झाड याला सारखा वर एक जायले झाडावर। इकडं कुठं हाय ती आंबळा वाटत। इथं वर लय वरात आहे अडचणी, त्या वर जायला लागेल। आंबळीचा येल केवढल्या आणल्या होत्या भरून? प्लास्टिकच्या? किती किलोच्या? हा तेव्हा बरोबर येणार होतो मी पण। आता पेनशेत गाव त्याच्या वरच्या टेकडीला आलोय आपण। आंबळा पाया इथं खाली सापडल्यात थोडी। इथं आंबळ्याच आहे पण याला आलीच नाही। इथं आल्यात का? इथं आहे पण याला नाही। हिला नाही आधी कुठून नेल्या ती बरीच। आपण लेट आलोय त्याच्यामुळे आंबळा काही संपल्यात बऱ्याच। ह्या का इथं हाय ती पातळ पातळात। ह्या का इथं दिसतात। हे आपला करवंदाचा जसं राहतंय तसंच आहे, वेलीसारखं वाढतंय। काय इथं मध्ये आहेत आत कच्चे आहेत। वर्षा इथंही हे पहा आंबळा काही कच्ची आहेत। बघा या कच्ची पिकेला आंबळा इथली खुडायची दादा आपल्याला। इकडून आहेत आंबळा तोडण्यासाठी आपल्याला खूप काट्यांमधून ते तोडावे लागतात। म्हणजे जी माणसं आंबळं विकण्यासाठी येतात ती खूप कष्ट करून ही आंबळं तोडत असतात। काट्याकुट्यामध्ये जाऊन ती आंबळं तोडत असतात आणि तेव्हा आपल्याला आंबळं खूप मेहनत करून मिळतात। इथं आपण आंबळं तोडली। ही बघा, ही आहेत पिकलेली आंबळं। आंबट गोड अशी चव असते त्याची। तर ही आंबळं आपण आता या ठिकाणी तोडूया।